नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो बघा, सध्या आता जे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे, ह्या डाऊन ट्रेंडला बघून काही लोक तुम्हाला म्हणतील की आता ह्या डाऊन ट्रेंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका, मार्केट अजूनही खाली येतील। मित्रांनो, तुम्हाला एकच सांगायचं आहे की मार्केट कुठं बॉटम होते हे कुणालाही माहित नाहीये, फक्त देवाला सोडून आणि दुसरा कोणीही सांगू शकत नाहीये। तर त्याच्यामुळे आपण फक्त प्राइस ऍक्शन वरती आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहतोय। कुणाचंही ऐकू नका, तुम्हाला जे खरं वाटते त्या पद्धतीनेच तुम्ही करत राहा। ज्यानं ह्या डाऊन ट्रेंड मध्ये ज्यानं इन्व्हेस्टमेंट केलेलं नाहीये, काही दिवसानंतर काही वर्षानंतर ना त्यांना स्वतःला पश्चाताप होणार की ह्या 2025 मध्ये 24-25 मध्ये मार्केटला करेक्शन आलेला होता आणि ह्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केलं नाही असं स्वतःहून पश्चाताप होतील। म्हणून तुम्ही स्वतः पश्चाताप होऊ नका म्हणून मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय मित्रांनो। तर ह्या डाऊन ट्रेंडला तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणून घ्या, तुम्ही एक पॅनिक होऊ नका। याच्यामध्ये बिनधास्तपणे तुम्ही चांगले स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहा। काही स्टॉक भरपूर डाऊन झालेले आहेत, म्हणजे भरपूर पडलेले आहेत मित्रांनो। तर याच्यातला आज आपण एक दोन स्टॉक बद्दल आपण अनालिसिस करणार आहोत। ते स्टॉक ऑलमोस्ट 50 ते 60% डाऊन झालेले आहेत। तर ते स्टॉक कोणते आहेत आपण अनालिसिस करू। खरं अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। तर चला मित्रांनो, आपण त्या स्टॉकला आता अनालिसिस करू। तर चला मित्रांनो, आता आपण त्या स्टॉक बद्दल आता अनालिसिस करू। तर त्यातला एक स्टॉक आहे, त्या स्टॉकचं नाव आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC। ह्या स्टॉकला आपण आता अनालिसिस करणार आहोत। थोडासा मी पेनचा कलर चेंज करतोय तर आपल्याला म्हणजे स्पष्टपणे दिसेल। तर बघा, इथं कॅन्डल जे आहे हे मोस्टली मंथली कॅन्डल आता मी लावलेला आहे मित्रांनो। तर ह्या मंथली कॅन्डलच्या प्रमाणे जर बघितलं तर तुम्हाला आता आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ह्या स्टॉक बद्दल आपण का अनालिसिस करणार आहोत तुम्हाला मी सांगतो। तर हा स्टॉक जर समजा तुम्ही एक्झाम्पल ह्याच्यामध्ये आता जर समजा जे काही करंट प्राइस चालू आहे त्या करंट प्राइसला जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर केला तर ह्या स्टॉक मध्ये जरी हा स्टॉक भले नाही जरी वाढला तर हे स्टॉक मध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आपल्याला डिव्हिडंड देत राहणार कंटिन्यूली आणि तसंच त्याच्याबरोबर ह्या स्टॉकची ग्रोथ सुद्धा वाढत राहणार आहे मित्रांनो। तर आता जर समजा आपण बघितलं तर ऑलमोस्ट इथं जे टॉप प्राइस आहे हे 197 आहे। ह्या 197 पासून हा स्टॉक आता सध्या जे करंट प्राइस जे काय चालू आहे ते 118 रुपये आहे। तर 197 वरून हा स्टॉक कंप्लीट आता जे डाऊन झालेला आहे मित्रांनो 118। जर आपण पर्सेंटेजच्या हिशोबाने जर बघितलं तर हा स्टॉक ऑलमोस्ट तुम्हाला 66% तुम्हाला ह्या स्टॉक मध्ये करेक्शन दिसते मित्रांनो। तर असल्या स्टॉकला जरूर म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी घालवू नका, जरूर खरेदी करा आणि इन्व्हेस्टमेंट करत राहा। आपल्या फायनान्शियल ऍडवायझरला सुद्धा तुम्ही विचारा मित्रांनो, विचारून तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा। तर तुम्हाला सांगतो बघा, या स्टॉक मध्ये आता जे इथं जे रेजिस्टन्स होता ह्या रेजिस्टन्सला इथं ब्रेकआउट दिलेला होता आणि हे स्टॉक कंप्लीट म्हणजे एक चांगली ग्रोथ दिला आणि त्यानंतरनं जर आता जे काही करेक्शन झालेले आहे ह्या करेक्शन मध्ये आपल्याला 118 रुपयाच्या आसपास आता आपल्याला मिळत आहे। तर हा स्टॉक जे आपण हॉरिझॉन्टल लाईन लावलेला आहे ह्या हॉरिझॉन्टल लाईनला सुद्धा टच करून पुन्हा वरती गेलाय। खरं आता याला दुसरा जे सपोर्ट आहे ते किती 90 रुपये राऊंड फिगर धरा मित्रांनो। तर ह्या 90 रुपयापर्यंत ह्या स्टॉकला आपण आता खरेदी करू शकतोय। जर एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला, एका स्टॉक मध्ये जर समजा तुम्हाला 10,000 जर इन्व्हेस्टमेंट करायचा असेल तर सध्या जे आता करंट प्राइस जे काही चालू आहे ते 118 आहे। ह्या 118 ला तुम्ही साधारण किती एक 3,000 रुपये इथं इन्व्हेस्टमेंट करा आणि तसंच जर समजा हा स्टॉक 113च्या खाली जर समजा आला खाली तर इथं एक 3,000 तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करा मित्रांनो। आणि त्यानंतर जर समजा 190च्या आसपास जर आला तर राहिलेले उरलेले बाकीचे 4,000 तुम्ही ह्याच्यामध्ये कंप्लीट इन्व्हेस्टमेंट करा आणि ह्या स्टॉकला सोडून द्या आणि तिथून पुढे तुम्ही 1 ते 2 वर्षानंतर तुम्ही बघा मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये किती ग्रोथ झालेली असतात ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। तर तसंच तुम्हाला आणखीन स्टॉक बद्दल सांगतो, त्या स्टॉकचं नाव आहे गेल इंडिया। हा स्टॉक सुद्धा खूप चांगला आहे मित्रांनो। गेल इंडिया ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगले करेक्शन झालेले आहे। तर हे बघा, जे आता मी सध्या अनालिसिस करून ठेवलेलं आहे हे जे आहे हे ट्रेंड लाईन आहे मित्रांनो आणि इथं जे ग्रीन लाईन जे आहे ही हॉरिझॉन्टल लाईन आहे। तर इथून ऑलमोस्ट इथं जे टॉप आहे हे 246 आहे आणि सध्या जे आता करंट प्राइस चालू आहे ते किती 160 रुपये आहे।
तर ह्या दोन्हीमध्ये जर समजा आपण जर पर्सेंटेजच्या हिशोबाने जे डाऊन झालेले जर बघितलं तर मित्रांनो ऑलमोस्ट 57% हा स्टॉक खाली खाली आपल्याला डाऊन साईडला दिसतोय मित्रांनो. तर आता तुम्ही याच्यात एक विचार करा, जर समजा ह्या स्टॉकला जर समजा तुम्ही आता 160च्या आसपास जरी खरेदी केला आणि हा स्टॉक तिथून 130ला जरी आला खाली, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. जसं तुम्हाला मी सांगितलं IOC इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये जसं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, कुठल्या पद्धतीनं करायचं आहे तुम्हाला सांगितलं, त्याच पद्धतीनं जरी समजा तुम्ही ह्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर केला तर तुम्हाला खूप चांगला बेनिफिट होतील. अशा स्टॉकला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी घालवू नका आणि चुकवू नका. तर बघा मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये जे काही मी सांगत असतोय ते फक्त एज्युकेशन पर्पज आहे. तुम्हाला गायडन्स कुठल्याही प्रकारचा मी देत नाहीये. गायडन्स देण्यासाठी मी काही सेबी रजिस्टर्ड नाहीये मित्रांनो. माझा अनुभव फक्त तुमच्यापर्यंत शेअर करतोय. तर तसंच पुढच्या आठवड्यात भेटूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.